मंचावर आणि सभागृहात उपस्थित असलेल्या सर्वांविषयी आदर। मित्रो, माझा विषय इतिहासाचा आहे। इतिहासामध्ये मी काम करतो, इतिहासामध्ये रमणारा मी माणूस आहे। इतिहासाशिवाय बाहेरच्या गोष्टी मला बोलता आणि मांडता येत नाहीत। इतिहास मला सुखावणार आहे आणि इतिहासाची सोबत मला आवडते, म्हणून मी इतिहासच मांडतो। आणि वर्तमान ज्या समस्या आहेत त्या समस्यांची मूळ देखील इतिहासातच आहेत। त्यासाठी इतिहासाकडे डोळसपणे पाहणं गरजेचं आहे। जगामध्ये जेवढे इतिहास लेखनशास्त्र विकसित आहेत त्यातलं सगळ्यात कमजोर, कमकुवत असं एक इतिहास लेखनशास्त्र भारतामध्ये आहे। त्याला ब्राह्मणी किंवा संघवादी जमातवादी इतिहास लेखनशास्त्र म्हणून ओळखलं जातं। जगामध्ये सर्वात पहिल्यांदा इतिहास लिहिला तो हेरोडोट्स नावाच्या फ्रेंच ग्रीक इतिहासकारानं लिहिला। त्यानंतर इतिहास लेखनशास्त्र अस्तित्वात आलं, ते समाचियन या चीनी तत्ववेत्यानं इतिहास लेखनशास्त्र अस्तित्वात आणलं मध्ययुगामध्ये। आणि ते इब्ने खल्दून पर्यंत त्यांनी प्रत्येकाने वेगवेगळे आयाम त्याला दिले। हेरोडोट्स पासून इब्ने खल्दून पर्यंत, समाचियन पासून इब्ने खल्दून पर्यंत, इमाम गझाली पर्यंत सगळ्यांच्या इतिहास लेखनशास्त्राला केम्ब्रिज ऑक्सफर्डमध्ये मान्यता दिली जाते। आधुनिक काळात देखील मान्यता दिली जाते। पण केम्ब्रिज ऑक्सफर्ड असेल किंवा आणखी कोणतंही आंतरराष्ट्रीय स्तरावरचं विद्यापीठ असेल, त्या विद्यापीठामध्ये भारतातल्या ब्राह्मणी संघवादी जमातवादी इतिहास लेखनशास्त्राला मान्यता दिली जात नाही। इतकंच काय तर भारताच्या सुप्रीम कोर्टाने देखील ब्राह्मणी इतिहास लेखनशास्त्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुना ओकांच्या पुस्तकाला नाकारलं होतं। त्यांची याचिका देखील दाखल करून घेण्यासाठी नकार दिला होता। भारतातल्या सुप्रीम कोर्टाने देखील त्याला नकार दिलेला आहे। ते नकार दिलेलं इतिहास लेखनशास्त्र स्वीकारून संघवादी जमातवादी इतिहासकार मुसलमानांचा इतिहास विकृत करतात आणि स्वतःला पुरोगामी बनवणारे, बहुसंख्य बहुजनवादी बनवणारे अनेक लोक तो इतिहास स्वीकारतात। टिपू सुलतान विषयीचा माझा सब्जेक्ट आहे। टिपू सुलतान नंतर मध्ययुगीन मुस्लिम विद्वानांविषयी मी थोडंसं बोलणार आहे। काझी सरांचा एक मुद्दा आहे, तो आधी निकाली काढतो, प्रतिक्रिया देत नाहीये, फक्त निकाली काढतोय। पहा, मुस्लिमांवर प्रचंड आरोप केले जातात। आरोप असे आहेत की मुस्लिमांमध्ये विद्वान जन्मले नाहीत, किंवा मुस्लिमांमध्ये साहित्यिक होत नाहीत, किंवा मुस्लिमांमध्ये महिला शिकत नाहीत, वगैरे 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 असे बरेच आरोप आहेत। तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो, जगामध्ये जेवढे वाद निर्माण झाले आहेत, साम्यवादापासून अर्थशास्त्र असेल, राज्यशास्त्र असेल, समाजकारण असेल, समाजवाद असेल, या सर्व वादांवर, या शास्त्रांवर, या नीती तत्वांवर मुस्लिम तत्ववेत्यांनी मध्ययुगात मांडणी केलेली आहे। दुर्दैवानं मुसलमान तत्ववेत्यांची नावं देखील आज ब्राह्मणी इतिहास लेखनशास्त्र पुढे येऊ देत नाही। त्याविषयी मी पुन्हा नंतर मांडणार आहे। टिपू सुलतानवर येतो। टिपू सुलतान हा जगातला एकमेव असा राज्यकर्ता आहे ज्याच्या विकृतीसाठी हास्यास्पद अशा संदर्भाची निर्मिती करण्यात आलेली आहे। हास्यास्पद, बालिश अशा संदर्भाची निर्मिती करण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भ निर्मितीला समाजानं मान्यता देखील दिलेली आहे। मी इतिहासामध्ये नैतिक बैठकीचा मुद्दा नेहमी विचारात घेत असतो। इतिहास नाकारणाऱ्यांची नैतिक बैठक तुम्ही तपासून पहा आणि जो इतिहास आहे त्यांची देखील नैतिक बैठक तुम्ही तपासून पहा। मध्ययुगामध्ये जे राज्यकर्ते झाले त्यांची नैतिक बैठक अवश्य तपासा। मूल्य आधुनिक जरी असलं तरी मोजमाप, नैतिक बैठकीचं मोजमाप मध्ययुगात देखील होतं। त्यांची नैतिक बैठक तपासा आणि जे संघवादी जमातवादी इतिहासकार आहेत त्यांची नैतिक बैठक देखील तुम्ही तपासा। सावरकर आपल्या पुस्तकामध्ये ज्यांना ब्राह्मणी इतिहास लेखनशास्त्राचा आद्यजनक म्हटलं जातं, पुना ओक त्यांना ब्राह्मणी इतिहास लेखनशास्त्राचा आद्यजनक म्हणतात, ते सावरकर 6 सोनेरी पानांमध्ये एका ठिकाणी शोक करताना म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराजांनी मुसलमानांच्या हाती आलेल्या स्त्रिया बलात्कार न करता सोडल्या। ही सद्गुण विकृती आहे। नैतिक बैठकीचा हा मुद्दा, यांची नैतिक पातळी पहा। दुसरा नैतिक बैठकीचा मुद्दा, मुसलमान राज्यकर्त्यांच्या नैतिक बैठकीचा मुद्दा सांगतो। टिपू सुलतान यांनी आपल्या पित्याला, हैदर अली टिपू सुलतान यांचे पिता होते, हैदर अलींनी राजपुत्र म्हणून टिपू सुलतान यांची घोषणा करण्याआधी त्यांच्याकडून एक बॉन्ड लिहून घेतलं होतं, पर्सनल बॉन्ड लिहून घेतलं, ॲफिडेव्हिट लिहून घेतलं आणि टिपू सुलतान यांना हैदर अलींनी सांगितलं, ही कलमं जर तुला मान्य असतील आणि हे बॉन्ड, हे ॲफिडेव्हिट जर तू लिहून देणार असेल तर मी तुझी राजपुत्र म्हणून घोषणा करतो। मुद्दा नैतिक बैठकीचा आहे। ते बॉन्ड आजही सालारजंग म्युझियम मध्ये उपलब्ध आहे, एशियाटिक सोसायटीमध्ये उपलब्ध आहे। सिक्रेट्स कंपोर्ट ऑफ टिपू सुलतान नावाचं जे पुस्तक प्रकाशित झालंय त्यामध्ये देखील ते आहे। त्या बॉन्डमध्ये 8 कलमं आहेत। ती 8 कलमं मी वाचून दाखवतो। मुद्दे थोडेसे निसटतील, संदर्भ चुकतील, 15 मिनिटात मला खूप काही मांडायचं आहे, वाक्यरचना चुकेल तर माफ करा। तर तो बॉन्ड असा आहे, त्यामध्ये टिपू सुलतान हैदर अलींना उद्देशून म्हणतात,
नंबर 1, ईश्वरी आचारसंहितेप्रमाणे कुराणातील मार्गदर्शक तत्वे जीवन जगण्याचा प्रयत्न करीन. ईश्वरी आचारसंहितेत निषिद्ध अशी कोणतीही कृती करणार नाही. तशी कृती केल्यास जी शिक्षा असेल ती द्यावी. एक राजपुत्र आपल्या पित्याला लिहून देतोय. नंबर 2, शासकीय खजिन्यात चोरी अथवा अपहार करणार नाही. तसे केल्यास फाशीची शिक्षा देण्यात यावी. नंबर 3, खोटारडेपणा अथवा धोकेबाजी करणार नाही. केल्यास फाशीची शिक्षा देण्यात यावी. नंबर 4, पित्याच्या इच्छेविना कोणतीही पेशगी भेटवस्तू स्वीकारणार नाही. तसे केल्यास नाक कापून राज्यातून बेदखल करावे. भ्रष्टाचाराला कोणत्याही मार्गाने येण्यापासून रोखण्यासाठी नैतिक आचारसंहिता टिपू सुलतान आणि हैदर अली दोघांनीही आपल्या बाजूला बनवली होती. मुद्दा नैतिक बैठकीचा मी तो हा म्हणतोय. नंबर 5, राज्याच्या हिताशिवाय कोणत्याच प्रकरणात लक्ष घालणार नाही. तसे केल्यास मला फाशीची शिक्षा देण्यात यावी. एक राजपुत्र फाशीची शिक्षा सांगतोय, लक्षात ठेवा. नंबर 6, सरकारला माझी गरज पडल्यास त्यांनी कोणत्याही लष्करी मोहिमेवर पाठवल्यास वरिष्ठांच्या सल्ल्याने काम करीन. वरिष्ठांच्या सल्ल्याने, हुकुमशाही नाहीये, वरिष्ठांच्या सल्ल्याने काम करीन. त्यात कसूर केल्यास फाशीची शिक्षा देण्यात यावी. नंबर 8, कोणतेही पत्रव्यवहार, आर्थिक व्यवहार तुमच्या इच्छेप्रमाणेच करीन. तुम्ही ठरवून दिलेल्या आचारसंहितेप्रमाणे ते पूर्ण करीन. आता नंबर 8चा मुद्दा खूप महत्वाचा आहे. आपण कोणत्याही कोर्टामध्ये ॲफिडेव्हिट देतो त्यावेळेस आपण लिहितो, हे जे काही मी लिहिलंय ते मी माझ्या मर्जीनं लिहिलंय. टिपू सुलतान लिहितात, हे जे काही शब्द मी माझ्या इच्छेप्रमाणे लिहून देत आहे हे सर्व मी मुखद्गत केले आहेत. हे देखील मान्य करतो की मी वरील वचननाम्याप्रमाणे काम करीन. जर त्याचा भंग केला तर तुम्हाला वरील कलमान्वये जी शिक्षा असेल ती मला द्यावी. मुद्दा नैतिक बैठकीचा आहे. ब्राह्मणी इतिहास लेखन जनक महिलांवर बलात्कार करायला सांगतात आणि तेच लोक नैतिक बैठक असणाऱ्या टिपू सुलतानला नाकारतात. स्वीकारायचं कुणाला हे तुम्ही ठरवा. भारतीय समाज उद्ध्वस्त करण्याचे मनसुबे रचणाऱ्या ब्राह्मणी इतिहास लेखनशास्त्राला स्वीकारून मुसलमान राज्यकर्त्यांची बदनामी मान्य करायची की नैतिक बैठक असणाऱ्या मुसलमान राज्यकर्त्यांना मान्य करायचं. ॲफिडेव्हिट एकच नाहीये, दुसरं ॲफिडेव्हिट देखील टिपू सुलतान यांनी लिहून दिलंय. पण ते ॲफिडेव्हिट त्यांनी हैदर अलींना लिहून दिलेलं नाहीये. ते ॲफिडेव्हिट हैदर अलींना लिहून दिलेलं नाहीये. 1782 मध्ये हैदर अली ज्यावेळेस कोरोमंडलच्या किनाऱ्यावर शहीद झाले, शहीद म्हणतोय मी, शहीद हा शब्द का वापरतोय सर, मला थोडासा वेळ लागेल प्लीज. शहीद हा शब्द का वापरतोय ते सांगतोय. 1779 मध्ये हैदर अली 1779 मध्ये हैदर अली पेशवे आणि निजामामध्ये ऐतिहदीय सत्तांच्या रक्षणासाठी, ऐतिहदीय सत्तांवर आलेलं इंग्रजी बालंट दूर करण्यासाठी करार झाला. त्या करारानंतर असं ठरलं की निजामानं हैदर अलींच्या सोबत दक्षिणेत लढावं, मध्य भागात पेशव्यांनी महादजींच्या सोबत लढावं, असा करार झाला. करार झाल्यानंतर हैदर अली अक्षरशः वादळाच्या वेगानं 3 दिवसात हजारो मैलांचा प्रवास करून इंग्रजांच्या विरोधात लढत होते. एक वेळ अशी आली, इंग्रज मद्रासकर इंग्रज कलकत्त्याला पळून गेले बोटीतून. आणि त्याच वेळेस पेशव्यांनी झालेल्या कराराशी इमान न ठेवता, इंग्रजांविरोधात न लढता पळून गेलेल्या इंग्रजांना बोलावून सालबाईचा तह केला आणि हैदर अलींशी गद्दारी केली. हैदर अलींना रोखण्याचं टेंडर पेशव्यांनी स्वीकारलं. पेशव्यांनी केलेली ही बेमानी, पेशव्यांनी केलेली ही गद्दारी, पेशव्यांचा हा देशद्रोह पेशव्यांच्या वंशजांना छळतोय, म्हणून ते हैदर अली आणि टिपू सुलतान यांना नाकारतायत. आणि मी टिपू सुलतान हैदर अलींना शहीद का म्हणतोय ते सांगतोय. मुद्दा पहा किती गंभीर आहे. ज्यावेळेस हैदर अली लढत होते, हजारो मैलांचा प्रवास करून इंग्रजांवर चालून जात होते, त्यावेळेस हैदर अलींच्या पाठीवर कर्करोगाची जखम होती. कर्करोगाच्या जखमेत माणूस साध्या साध्या हालचाली करू शकत नाही. हा योद्धा, चंगेज खान आणि नेपोलियनला लाजवणारं कर्तृत्व गाजवणारा हा योद्धा हजारो मैलाचा प्रवास करून जात होता. त्यावेळेस पटवर्धनाने लिहिलंय, हैदर अली नावाचा आईचा कोणता आकांत आमच्यावर कोसळतोय. पटवर्धनाचे हे शब्द आहेत, त्याच्या पत्रामध्ये उल्लेख आहेत. आणि तशा योद्ध्यांना नाकारण्याचं पाप ब्राह्मणी इतिहास लेखनशास्त्र करतंय आणि आपण त्याला मान्यता देतोय. आता पुन्हा मुद्दा नैतिक बैठकीचा आहे. टिपू सुलतान यांच्या नैतिक बैठकीविषयी बोलत होतो. प्रतिज्ञापत्राविषयी दुसरं जे प्रतिज्ञापत्र टिपू सुलतान यांनी लिहून दिलं ते 1782 मध्ये लिहून दिलं. राज्यारोहण ज्या दिवशी झाला त्या दिवशी ते लिहून दिलं. ते कुणाला लिहून दिलं तर जनतेला लिहून दिलं. मी तुमच्यासाठी काय काय करणार आहे ते लिहून दिलं. त्याची देखील प्रत एशियाटिक सोसायटीमध्ये उपलब्ध आहे. एलिझाबेथ म्युझियम लंडनमध्ये उपलब्ध आहे आणि सिक्रेट करस्पॉन्डन्स ऑफ टिपू सुलतान मध्ये देखील ते आहे. त्या पहिल्या दरबारात जे ॲफिडेव्हिट दिलंय त्यामध्ये टिपू सुलतान म्हणतात, मी टिपू सुलतान सल्तनते खुदादादचा प्रमुख, राजा नाही, बादशाह नाही,
मी टिपू सुलतान सल्तनत खुदादादचा प्रमुख असे जाहीर करतो की मी माझ्या राज्यात कोणत्याही प्रकारचा धार्मिक आणि वंशीय भेदभाव न करता माझ्या रयतेचे नैतिकतेच्या शब्द पहा नैतिकतेच्या पातळीवर प्रबोधन करण्याचा व सामाजिक सुधारणा करण्याचा प्रयत्न करीन. नैतिक बैठक याला म्हणतात. नंबर 2, त्यांच्या सुखासाठी व्यावसायिक व राजकीय प्रगतीसाठी मी नेहमी प्रयत्न करीन. नंबर 3, शेवटच्या श्वासापर्यंत सल्तनत खुदादादच्या एक इंच भूमीच्या रक्षणासाठी प्रयत्न करीन. नंबर 4, मुस्लिम समाजात धार्मिक व नैतिक पातळीवर समन्वय घडवण्याचा प्रयत्न करीन. नंबर 5, मी टिपू सुलतान यांना स्वातंत्र्यवीर का म्हणतोय ते सांगतोय. त्यांच्या बॉन्डमध्ये लिहिलंय. काही लोक म्हणतात आधुनिक स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये त्यांचा सहभाग होता का, असा साधा प्रश्न विचारतात. नव्हता, मान्य आहे. पण स्वातंत्र्याची आधुनिक संकल्पना टिपू सुलतान यांच्या मेंदूतून जन्मली आहे. नंबर 5, टिपू सुलतान काय म्हणतात, इंग्रजांना जे आपल्या देशाचे राज्याचे नव्हे, म्हैसूरचे नव्हे, सल्तनत खुदादादचे नव्हे, काय म्हणतात, इंग्रजांना जे आपल्या देशाचे वास्तविक शत्रू आहेत त्यांना या देशातून बाहेर काढण्यासाठी संपूर्ण हिंदुस्थानातील लोकांना एकत्र आणणार. माफीनामे नाही लिहून दिले सावरकरांसारखे, ऍफिडेव्हिट लिहून दिलं, जनतेला ऍफिडेव्हिट लिहून दिलं, तुमच्यासाठी लढणार आहे म्हणून ते छळतंय. संघवाद्यांना, जमातवाद्यांना, ब्राह्मणी इतिहास लेखकांना का छळतंय, तर यामुळे छळतोय टिपू सुलतान, कारण टिपू सुलतानची नैतिक बैठक पक्की आहे. नंबर 6, निष्पाप आणि लाचार रयतेला जमीनदार आणि जहागीरदारांच्या अन्यायातून मुक्त करेन, प्रत्येकाशी समान न्याय करण्याचा प्रयत्न करीन. नंबर 7, राज्यातील लोकात आढळणाऱ्या चुकीच्या धार्मिक आणि सामाजिक चालीरीती संपवण्यासाठी प्रयत्न करीन. वेळ प्रसंग पडल्यास, नंबर 8, वेळ प्रसंग पडल्यास देशाच्या संरक्षणासाठी परकीय मदत घेईन. आता नंबर 7चा मुद्दा, राज्यातल्या लोकात आढळणाऱ्या चुकीच्या गोष्टी. याविषयी एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो. भारतामध्ये सुरू झालेली अस्पृश्यता निर्मूलनाची चळवळ, त्याचा जनक कोण असेल तर ते हैदर अली आहेत. 1770च्या दशकामध्ये हैदर अली दक्षिणेत उतरले होते. त्यावेळेस नायरांच्या जुलमाला कंटाळलेले अस्पृश्य लोक हैदर अलींना भेटायला आले आणि म्हणाले, आमच्यावर नायर लोक म्हणजे ब्राह्मण लोक प्रचंड अत्याचार करतात, तुम्ही न्यायकर्ते आहात, आम्हाला मुक्त करा, या जुलमातून आम्हाला मुक्त करा. त्यावेळेस हैदर अलींनी एक आदेश पारित केला. तो आदेश असा आहे, हैदर अली त्या आदेशात म्हणतात, नायरांचे सामाजिक स्थान ब्राह्मणांच्या बरोबरीचे आहे. यानंतर सर्वांचा सामाजिक स्तर एक समान असेल, दलितांच्या बरोबरीनं नायरांना राहावं लागेल. नंबर 2, नायरांच्या उत्सवात दलितांना त्यांच्या घोड्यामागे पळावे लागते. ही प्रथा या आदेशान्वये बंद करण्यात येते. नंबर 3, पूर्वी फक्त नायरांना शस्त्र बाळगण्याची परवानगी होती, यानंतर दलितांना देखील शस्त्र बाळगण्याची परवानगी असेल. मनुस्मृतीनं नाकारलेला शस्त्रांचा अधिकार बहुजनांना, अस्पृश्यांना प्रदान करणारा पहिला योद्धा कोण असेल तर तो हैदर अली आहे. अस्पृश्यता निर्मूलनाच्या चळवळीचा इतिहास भारतामध्ये लिहिला जातो, पण दुर्दैव आहे पुरोगामी म्हणणारे लोकच हैदर अलींचा उल्लेख सुद्धा करत नाहीत. ब्राह्मणी इतिहास लेखनशास्त्राला किती मान्यता द्यायची, ज्याला विद्यापीठांनी आपल्या उंबरड्यावर देखील येऊ दिलं नाही, त्या तक लादून नीच हीन पातळीच्या इतिहास लेखनशास्त्राला किती मान्यता द्यायची, हे तुम्ही आणि आम्ही दोघांनी या निर्णायक क्षणी ठरवण्याची गरज आहे. टिपू सुलतान फक्त राज्यकर्ते नाहीत. टिपू सुलतान यांना राज्यकर्ता म्हणून त्यांना छोटं करू नका. मी माझ्या पुस्तकामध्ये टिपू सुलतान यांचा राजकीय इतिहास कमी मांडलाय, 2 प्रकरणामध्ये मांडलाय. नंतर त्यांचा सामाजिक, धार्मिक, राजकीय आधुनिकीकरणाचा इतिहास मांडलाय. आधुनिकीकरणाविषयी तुम्हाला सांगतो, टिपू सुलतान यांच्या काळामध्ये जलशक्तीवर आधारित इंजिनाची निर्मिती झाली होती. स्टीम इंजिन टेक्नॉलॉजी, ज्याला वाफेचं तंत्र असणारं टेक्नॉलॉजी ज्याला म्हटलं जातं, ती टेक्नॉलॉजी टिपू सुलतान यांनी विकसित केली. 1799 नंतर तीच स्टीम इंजिन टेक्नॉलॉजी इंग्रजांनी लंडनला पळवून नेली आणि त्याच्यावर रेल्वे चालवली. नफ्यावर आधारित व्याजविरहित बँकिंग प्रणालीची कल्पना टिपू सुलतान यांची आहे. तीच कल्पना युनुसनी उचलली आणि त्यांना नोबेल मिळालं, आणि टिपू सुलतानला मात्र याच देशात नाकारलं गेलं. टिपू सुलतानच्या संकल्पनेवर बँकिंग चालवणाऱ्याला नोबेल देताय तुम्ही, आणि टिपू सुलतानला मात्र नाकारताय. नंबर 3 मुद्दा, धरणाच्या बांधकामाचा मुद्दा. टिपू सुलतान यांनी मही नावाचं धरण बांधण्यासाठी कावेरी नदीच्या किनारी एक जागा निश्चित केली होती. त्या ठिकाणी टिपू सुलतान यांनी त्या कोनशिलेचं अनावरण केलं, आणि दुर्दैवानं 1799 मध्ये टिपू सुलतान शहीद झाले. शहीद झाल्यानंतर
ते धरण अर्धवट राहिलं. 1920 साली इंग्रजांनी कृष्णराज सागर नावाचं धरणाचं बांधकाम सुरू केलं. बांधकाम सुरू केल्यानंतर तिथे एक कोनशिला सापडली. त्यावेळेस कर्नल रेड नावाचा एक इंग्रज अधिकारी, त्याच्यासोबत एक अभियंता होता. त्या अभियंत्यानं स्वतःच्या डायरीमध्ये लिहिलंय, आमच्याकडे आज इतकी प्रगत तंत्रज्ञान आहेत, प्रगत हत्यार आहेत, प्रगत अवजार आहेत. इतक्या मोठ्या सर्वेक्षणानंतर आम्ही ही जागा धरणासाठी निश्चित केली. 150 वर्षापूर्वी जन्मलेल्या टिपू सुलतानकडे असं कोणतं तंत्र असेल की आम्ही जी जागा निश्चित करतोय तीच जागा त्यावेळेस तो निश्चित करतोय. टिपू सुलतानला रॉकेटमध्ये बंदिस्त करू नका. मुळात टिपू सुलतान रॉकेटची टेक्नॉलॉजी हे हैदर अलींच्या काळातली आहे. टिपू सुलतान यांनी त्याला विकसित केलंय. फादर ऑफ रॉकेट कुणाला म्हणायचं असेल तर ते हैदर अलींना म्हणा तुम्ही. विकसित फक्त टिपू सुलतान यांनी केलंय त्याला. टिपू सुलतान यांचं कर्तृत्व मी नाकारत नाही, पण तिने विकसित केलंय. साखर कारखाने 1820 मध्ये ओरिसामध्ये साखर कारखाना पहिला सुरू झाल्याचं म्हटलं जातं. मी नाकारतो. पुरावे माझ्याकडे आहेत. कुणाला चॅलेंज करायचे असेल तर त्यांनी चॅलेंज करावं. टिपू सुलतान यांनी 1790च्या दशकामध्ये भारतातले पहिले 2 साखर कारखाने चिन्नपट्टणम आणि पेल्लुमलाई येथे सुरू केले होते. असे हजारो संदर्भ टिपू सुलतान यांच्या काळामध्ये दडलेले आहेत. शेवटचा एक मुद्दा मी वाचवून दाखवतो आणि त्यानंतर 5 मिनिटांमध्ये संपवतो. टिपू सुलतान हे तत्ववेत्ते राज्यकर्ते आहेत. मला 2 तास देखील पुरणार नाहीत, पण आवर्त घेतोय, माफ करा, थोडंसं आवर्त घेतोय, कारण तुमच्या समोर बोलायला मला नंतर मिळणार नाही. मिन्ने साहेब कधी संमेलन आयोजित करतील कल्पना नाही. तर टिपू सुलतान हे तत्ववेत्ते होते. टिपू सुलतान हे तत्वज्ञानी होते, फिलॉसॉफर होते. त्यांच्याकडे राज्यकर्ता म्हणूनच फक्त बघू नका. मी माझ्या पुस्तकातला उतारा वाचून दाखवतो. मी माझ्या पुस्तकात लिहिलंय, टिपू सुलतान प्रचंड ग्रंथप्रेमी होते. श्रीरंगपट्टणमच्या राजमहालात त्यांचे व्यक्तिगत ग्रंथालय होते. त्या ग्रंथालयात राजकीय, सामाजिक, आर्थिक, सैनिकी शास्त्र, युद्धशास्त्र, कला, व्यापारी आणि प्रवास वर्णनावर आधारित ग्रंथ होते. त्यांची संख्या तब्बल 1889 इतकी होती. 4 ते 5 भाषातील पुस्तकांचा त्यामध्ये समावेश होता. इसवी सन 1799 मध्ये टिपू सुलतान शहीद झाल्यानंतर इंग्रजांनी त्यांचे राजमहाल लुटले. त्यावेळी टिपू सुलतान यांचे हे ग्रंथालय त्यांच्या हाती लागले. टिपूंच्या ग्रंथालयातील पुस्तके ताब्यात घेतल्यानंतर इंग्रजांनी ती कलकत्त्याला पाठवली. तेथे फोर्ट विल्यम महाविद्यालय आणि एशियाटिक सोसायटीत ती पुस्तके ठेवली. पुढचं पहा, एशियाटिक सोसायटीत ती पुस्तकं ठेवली. इसवी सन 1803 मध्ये फोर्ट विल्यम महाविद्यालय बंद पडल्यावर ही पुस्तके केम्ब्रिज आणि ऑक्सफर्डच्या ग्रंथालयात ठेवण्यात आली. आणि मागच्या 2 महिन्याखाली केम्ब्रिज आणि ऑक्सफर्डनं पीएचडीचे संदर्भ ग्रंथ म्हणून टिपू सुलतानच्या ग्रंथालयातील पुस्तकांना मान्यता दिली. सावरकरच्या पुस्तकाला मान्यता दिलेली नाही. गोस सरदेसाईच्या पुस्तकाला मान्यता दिली नाही. पूनावोकच्या पुस्तकांना मान्यता दिली नाही. टिपू सुलतानच्या पुस्तकांना मान्यता दिली. मुद्दा नैतिकतेच्या बैठकीचा आहे. त्यानंतर तुम्हाला सांगतो, मला जर 49 वर्षाचं आयुष्य मिळालं, माझ्या हातात कॉम्प्युटर आहे, मला प्रचंड टायपिंग येते, प्रचंड स्पीड आहे माझ्या टायपिंगचं, तर मी किती पुस्तकं लिहू शकेन? तर मी फक्त 10 ते 15 पुस्तकं लिहू शकेन. टिपू सुलतान यांनी किती लिहिली? 49 वर्षाचं आयुष्य, 300 वेगवेगळ्या आघाड्यांवर ते लढले. किती पुस्तकं लिहिली असतील? सांगा, किती पुस्तकं लिहिली असतील? किती? 44 पुस्तकं त्यांच्या नावावर आहेत. राजशास्त्र, नीतिशास्त्र, तत्वशास्त्र, व्यवहारशास्त्र, प्रशासनशास्त्र, जगातला एकही शास्त्र असं नाही जे टिपू सुलतान यांनी हाताळलेलं नाही. म्हणून दुखतं यांच्या पोटात, दुखतं. असंच नाही दुखत, अशाच यांच्या मेंदूला झिंगझिण्या येत नाहीत. तुंपात तळमटलेले शब्द टिपू सुलतान यांच्या बदनामीसाठी असेच वापरले जात नाहीत. त्याच्या मागची कारणं ही आहेत. टिपू सुलतान आता बाजूला ठेवतो. काझी सरांच्या एका मुद्द्याकडे येतो. मी तुमचा प्रतिवाद करत नाही, माफ करा. काझी सर, काय आहे, मुसलमानांच्या भूमिका मांडत नाहीत, हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. सय्यद अमीन यांच्या नंतर मुसलमान समाजाची भूमिका मांडणारे मराठीत किती जन्मले, हा मोठा संशोधनाचा विषय. मी तुमच्यावर टीका करत नाही, माफ करा. मी आता दुसरं माझं पुस्तक येत आहे, मी ऍडव्हर्टाईज करत नाही. मध्ययुगीन मुस्लिम विद्वान नावाचं माझं पुस्तक डिसेंबरमध्ये प्रकाशित होत आहे. त्यामध्ये तब्बल 40 मध्ययुगीन मुस्लिम विद्वानांना मी हाताळलंय. त्यामध्ये पहिलं नाव आहे फकरे मुदब्बिर यांचं. आर्य चाणक्याला राजनीतीशास्त्राचा जनक म्हटलं जातं, ते साफ खोटं आहे.
पहिला राजनीतीशास्त्राचा जनक जर कुणी असेल तर ते फकरे मुदब्बिर आहे. राजकारण कसं करावं, राजाचा व्यवहार कसा असावं, राजाचं व्यक्तिमत्व कसं असावं, त्याचं शिक्षण कसं असावं, प्रशासन कसं असावं, प्रशासनातले विभाग कसे असावेत, त्याचे अधिकारी कसे असावेत, हे तब्बल 8,000 पानांमध्ये फकरे मुदब्बिर यांनी लिहून ठेवलं. उल्लेख कुठं आहे त्यांचा? गिळून टाकले सगळे संदर्भ. जियाउद्दीन बर्नी, जगातला पहिला साम्यवादी विद्वान, ज्यानं आपल्या पुस्तकामध्ये लिहिलं एखादी वस्तू निर्माण होत असेल तर त्याचं निर्मिती मूल्य किती असावं, त्याचं निसर्गाशी नातं किती आहे, त्याचं श्रममूल्य किती असावं, त्याचं बाजार मूल्य किती असावं, त्याचं विक्री मूल्य, नफा आणि भांडवल याचं पूर्ण सिद्धांत जियाउद्दीन बर्नीने मांडलं. आपण आठवण कोणाची काढतोय? मार्क्सची काढतोय, डंकेनची काढतोय, हेगेलची काढतोय. जियाउद्दीन बर्नी मात्र विसरून जातो. अल-बेरुनी, जगातल्या तब्बल 100हून अधिक विद्वानांना विद्वत्तेच्या क्षेत्रात, फिलॉसॉफीच्या क्षेत्रात, तत्वज्ञानाच्या क्षेत्रात लाथाडणारा एकमेव महाविद्वान मध्ययुगात जन्माला. असे अनेक विद्वान आहेत, 40 विद्वान आहेत, हजारो पानांचं लिखाण आहे. गुलबदन बेगम, महिला शिकत नाहीत हा मुद्दा मी नाकारतो. आमच्या महिला प्रचंड शिकत होत्या. तुम्ही आमच्यावर भौतिक गुलामगिरी स्वातंत्र्यानंतर लादली म्हणून आमच्या महिला शिकायचं बंद झाल्या. त्याची उदाहरणं काय? तर गुलबदन बेगम नावाची एक महातत्ववेत्ती भारतामध्ये जन्मली. बाबराची मुलगी गुलबदन बेगम, तिच्या नावावर एक ग्रंथ आहे कानुनी हुमायुनी नावाचं. ज्यावेळेस हुमायूला शेरशाह सुरीनं पदच्युत केलं आणि हुमायूं वाळवंटात भटकत होता, त्यावेळेस कानुनी हुमायुनी लिहिणारी गुलबदन बेगम जगाच्या सफरीवर निघाली. कुठं आहे बुरखा, कुठं आहे गुलामगिरी? कानूने 1 सेकंड 5 मिनिटं फक्त. कानूने हुमायूं 5 मिनिटं फक्त, 2 मिनिटं. ओके सर. कानूने हुमायुनी लिहिणाऱ्या गुलबदन बेगमनं जगाच्या सफरीवर जाऊन तब्बल 7,000 पानांचा ग्रंथ लिहिला कानूनी हुमायुनी नावाचा. तर असे प्रचंड मोठे विद्वान आहेत. मुन्शी झकाउल्ला यांचं नाव गाळलं जातं. मुन्शी झकाउल्ला यांच्या नावावर 158 ग्रंथ आणि 1,58,000 पानांचं लिखाण आहे. तर असे बरेच संदर्भ आहेत. पुन्हा कधी बोलेन, वेळ घेतलो त्याबद्दल